शेतकरी मंडळी हो, आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंट करायला विसरू नका. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो, की कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो आणि आपण तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. तर आज आहे वार शुक्रवार, तारीख आहे 24 आणि वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होतो, आपण तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. आपण जर बघितलं तर संध्याकाळी 6 वाजता सातारा, बेलगाव, कोल्हापूर, दापोली, सातारा, रत्नागिरी, पुण्याचा काही परिसर, नाशिक या परिसरामध्ये नाशिकच्या काही परिसरामध्ये मध्यम ते स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. थोडंसं आपण पुढे जाऊया. शनिवारी 25 तारीख आहे आणि शनिवारी कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होऊ शकतो. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. तर सकाळी तर अनेक भागांमध्ये कोरडंच वातावरण दिसत आहे शनिवारी आणि संध्याकाळी आपण जर बघितलं, तर संध्याकाळी 7च्या दरम्यान इथे कोल्हापूरचा काही परिसर मध्ये पाऊस पडू शकतो. सावंतवाडी, त्याचबरोबर कणकवली हा परिसर जर बघितला, तर या परिसरात पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर इथे जर आपण गेलो, तर पाडवी इथे जे पाडवी आहे, त्या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची चिन्ह दिसत आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा काही परिसर इथे देखील कोरडं वातावरण दिसत आहे. त्यानंतर रविवारी 26 तारखेला देखील बऱ्याच भागांमध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. इथे आपण बघू शकतो. इथे आपण थोडंसं हां, इथं 4च्या दरम्यान कोल्हापूर, बेलगाव हा परिसर जर बघितला, निपाणी, तर या परिसरात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. वाऱ्याचं प्रमाण असणार आहे. तर त्याचबरोबर रविवारी 26 तारखेला महाबळेश्वरमध्ये देखील मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आपण थोडंसं पुढे जाऊया. सोमवारी 4 नंतर, सोमवारी 3-4च्या दरम्यान, 5च्या दरम्यान महाड, माणगाव, महाबळेश्वर, चिपळूण हा जर परिसर बघितला, तर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आता ह्यो ह्यो परिसर बघू आपण. कल्याण डोंबिवली, कुळगाव, बदलापूर, मुरबाड हा जर परिसर बघितला, तर येथे देखील पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत आहे. तर शेतकरी मंडळी हो, अत्यंत महत्त्वाचा हा हवामान अंदाज आहे. तर या हवामान अंदाजाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे देखील आम्हाला नक्की सांगा. जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमचे नावं घेऊ. त्याचबरोबर कोणत्या भागातून तुम्हाला हवामानाचा अंदाज पाहिजे आहे, हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि होऊ दे चर्चा चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.